बातमीपत्रात आपलं स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजे श्री दत्त जयंती आज मोठ्या भक्तिभावानं साजरी झाली। या निमित्तानं ठिकठिकाणच्या दत्त मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती। सायंकाळी सर्वच दत्त मंदिरात जन्मकाळ सोहळा झाला। श्री गुरुदेव दत्तच्या गजरात आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा नामस्मरणात आज विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। तसंच अनेक ठिकाणी महाप्रसादाचं वाटपही करण्यात आलं। ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची तत्व धारण केलेल्या भगवान दत्तात्रेयांना हिंदू धर्मात पूजनीय मानलं जातं। सत्व, रज आणि तम त्रिगुणांनी युक्त असलेल्या या त्रिमूर्तींच्या अवताराला गुरुवंशातील पहिला गुरु मानला जातो। मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला श्री दत्तात्रेयांचा जन्म झाला, त्यामुळे या दिवशी देशभरात दत्त जयंती मोठ्या भक्तिभावानं साजरी केली जाते। कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच दत्त मंदिरं, स्वामी समर्थ मंदिरं, श्रीकृष्ण सरस्वती निजबोध मठी, साई मंदिर यासह दत्तात्रेय अवतार असणाऱ्या सर्वच मंदिरात आज दत्त जयंतीचे विविध उपक्रम पार पडले। कॉमर्स कॉलेज शेजारील दत्त भिक्षालिंग मंदिरात आजच्या दत्त जयंती निमित्तानं भक्तांची रीघ लागली होती। रंगीबेरंगी फुलांनी आणि विड्याच्या पानांनी सजवलेली देखणी पूजा पाहूनच भाविकांचं मन प्रसन्न व्हायचं। इथल्या दत्तगुरूंच्या पादुकांचं दर्शन घेताना श्री गुरुदेव दत्तचा अखंड जयघोष सुरू होता। या मंदिरातील शिवपिंडीवर सुद्धा फुलांची आकर्षक सजावट केली होती। तसंच श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या प्रतिमेचं भाविकांनी भक्तिभावानं दर्शन घेतलं। दुपारची भिक्षा घेण्यासाठी साक्षात दत्त महाराज या ठिकाणी येतात अशी या मंदिराची महती आहे। त्यामुळे आझाद चौकातील या मंदिरात भाविकांची नेहमीच गर्दी असते। अखंड प्रज्वलित केलेली धुनी आणि दत्तगुरूंच्या निर्गुण पादुका यांचं दर्शन घेण्यासाठी आज अक्षरशः रांगा लागल्या होत्या। सायंकाळी 5:55 दत्त भिक्षालिंग मंदिरात दत्त जन्मकाळ सोहळा पार पडला। त्यानंतर सुंठवडा वाटप करण्यात आलं। रात्री सवाद्य पालखी मिरवणूकही काढण्यात आली। त्यासाठी असंख्य भाविकांनी गर्दी करून दत्तगुरूंचा जयघोष केला। अंबाबाई मंदिरातील श्री दत्त मंदिरात बुधवारी रात्री 12 वाजता श्रींचा जन्मकाळ सोहळा झाला। या मंदिराला प्राचीन परंपरा आहे। अंबाबाईच्या दर्शनासाठी येणारे भाविक हमखास श्री दत्तात्रेयांच्या या मंदिराला भेट देतात। आज दिवसभर या मंदिरात दत्तगुरूंच्या दर्शनासाठी झुंबड उडाली होती। दुसरीकडे आई अंबाबाईची आज विशेष पूजा बांधण्यात आली होती। साक्षात दत्तगुरू भिक्षा मागण्यासाठी जगदंबा मातेसमोर उभे आहेत अशी ही सुंदर पूजा आज साकारली होती। फुलेवाडी इथल्या दत्त मंदिरात आज पानाफुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती। गेल्या आठवडाभर भजन, कीर्तन, पारायण असे धार्मिक कार्यक्रम झाले। आज सकाळी मान्यवरांच्या हस्ते अभिषेक आणि आरती करण्यात आली। सायंकाळी दत्त जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला। तसंच फुलेवाडी आणि लक्षतीर्थ वसाहतीमधून पालखी सोहळा संपन्न झाला। शालिनी पॅलेसजवळील दत्तमंगल कार्यालयाजवळील मंदिरात फुलांची सुंदर आरास करण्यात आली होती। आज सकाळी अभिषेक आरती होऊन दत्तात्रेयांची आकर्षक पूजा बांधण्यात आली। आज दिवसभर भजनासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले, तर दिवसभर दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती। गंगावेशमधील श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज मंदिरात आज दत्त जयंती सोहळा मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहात साजरा झाला। संपूर्ण मंदिरात फुलांची आरास करण्यात आली होती। मंदिराच्या प्रवेशद्वारावर भगवान शिवशंकर कैलास पर्वतावर तपश्चर्या करत असल्याची प्रतिकृती साकारली होती, तर मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। गजमुखावर आरूढ दत्त महाराजांची मूर्ती असा देखावा साकारला होता, तर श्रीकृष्ण सरस्वती महाराजांची त्रिमूर्ती दत्तात्रय स्वरूपात पूजा मानली होती। अभिषेक, पूजा आणि अन्य धार्मिक विधींसाठी आज दिवसभर भाविकांची मोठी गर्दी होती। शनिवार पेठेतील नारायण सावंत यांच्या घरी दत्तात्रेयांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। दररोज सकाळी नित्य नियमानं अभिषेक, आरती, पूजा असे धार्मिक कार्यक्रम पार पडतात, तर कृष्ण जन्माष्टमी आणि दत्त जयंती निमित्त पारायण सप्ताहाचं आयोजन केलं जातं। गुरुचरित्र पारायणासाठी आजूबाजूच्या परिसरातील महिला आणि भाविकांची उपस्थिती असते। आज दत्त जयंती निमित्त मंदिराची पानाफुलांनी आरास केली होती। दिवसभर भजन आणि अन्य धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर सायंकाळी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। लक्षतीर्थ वसाहतीमधील संतोष महाराज यांच्या वतीनं दरवर्षी दत्त जयंती विविध उपक्रमांनी साजरी केली जाते। आज सकाळी अभिषेक, आरती असे धार्मिक कार्यक्रम पार पडले। भाविकांनी दर्शनासाठी उपस्थिती लावली होती। कोल्हापुरातील पापाची तिकटी परिसरातील दत्त गल्लीत श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांची समाधी आहे। या समाधी मठीत महाराजांच्या प्रतिमेची नित्य पूजा अर्चा केली जाते। आज दत्त जयंती निमित्त मंदिरात फुलांची आकर्षक सजावट केली होती। तसंच फुलांच्या सजावटीतून
बाल दत्तात्रयांची प्रतिमा साकारली होती। सकाळी 6 वाजता अभिषेक, सायंकाळी भजन, 6 वाजता दत्त जन्मकाळ, सत्यनारायण पूजा आणि रात्री पालखी सोहळा पार पडला। याही मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। या सोहळ्याचं नियोजन डॉक्टर कृष्णा शिर्के, महेश शिर्के, रामनाथ शिर्के, इंद्रजित शिर्के, सत्यजित शिर्के यांच्यासह भाविकांनी केलं। संभाजीनगर इथल्या श्री स्वामी समर्थ मगरमठीमध्ये आज दत्त जयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहानं पार पडला। या निमित्तानं स्वामींची नृसिंह सरस्वती रूपात पूजा बांधण्यात आली होती। श्रीकांत मगर, राजेंद्र एलावडेकर, कुणाल राजभोई, राहुल बामणे, स्वप्नील शिंदे, प्रणाली कातारी, रवी शिंदे यांनी ही पूजा साकारली। दत्त महात्म्याचं पारायण करून अभिषेक, पूजा पाठ आणि सामूहिक आरती करण्यात आली। रात्री महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। रुईकर कॉलनीतील प्रज्ञापुरी इथल्या श्री स्वामी समर्थ मंदिरात आज विविध उपक्रमांनी दत्त जयंती साजरी झाली। पहाटेपासूनच मंदिरात अभिषेक, आरती असे धार्मिक कार्यक्रम पार पडले। या ठिकाणीही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। कोटीतीर्थ इथल्या दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ मंदिरात नेहमीच गर्दी असते। आजच्या दत्त जयंतीनिमित्त गेले आठवडाभर विविध कार्यक्रम आयोजित केले होते। आज दिवसभरात अभिषेक, आरती, पारायण असे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। स्वामींच्या प्रसन्न तैलचित्रासमोर नतमस्तक होऊन भाविकांनी श्री स्वामी समर्थांना वंदन केलं। कोल्हापुरातील महाद्वार रोडवरील बिनखंबी गणेश मंदिराजवळ निर्मला जाधव, कुलदीप जाधव यांचं स्वामी समर्थ मंदिर आहे। या मंदिरात आज दत्त जयंतीचं औचित्य साधून स्वामींची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती। सकाळपासून मंदिरात विविध धार्मिक उपक्रमांचं आयोजन केलं होतं, तर भाविकांना प्रसाद वाटपही करण्यात आलं। 23 नोव्हेंबरला कोल्हापुरातून निघालेली श्री स्वामी समर्थ इच्छापूर्ती पदयात्रा आज अक्कलकोटमध्ये पोहोचली। गेल्या 12 दिवसात सुमारे 300 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून आज सकाळी कोल्हापूरसह पुणे, मुंबई, कराड, सातारा, निपाणी या भागातील स्वामी भक्त अक्कलकोटमध्ये दाखल झाले। दररोज 35 ते 40 किलोमीटर चालत अक्कलकोटपर्यंतचा प्रवास करायचा अशी या भक्तांची दिनचर्या होती। अक्कलकोटमध्ये पोहोचल्यावर समाधी मंदिर आणि वटवृक्ष मंदिरातील स्वामींच्या चरणी लीन होऊन या भाविकांनी आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली। स्वामी नामाचा गजर करत गेल्या 12 दिवसात ही पदयात्रा सफळ पूर्ण झाली। दत्त जयंतीनिमित्त पन्हाळा तालुक्यातील पैजारवाडी इथं चिले महाराज समाधी मंदिरामध्ये विविध धार्मिक विधी पार पडले। पहाटे काकड आरती, दुग्धाभिषेक आणि विविध धार्मिक विधी पार पडले। दुपारी महाआरती संपन्न झाली। सायंकाळी 5:45 वाजता पुष्पवृष्टीसह श्री दत्त जन्मकाळ सोहळा पार पडला। रंगीबेरंगी फुलांनी सजवलेला श्रींचा पाळणा जोजवत महिला भक्तांनी पाळणा गीत गायलं। त्याचबरोबर विविध ठिकाणाहून आलेल्या श्रींच्या पालखीचं विधिवत स्वागत करण्यात आलं। सायंकाळी 6 वाजता सुंठवडा वाटप करून पालखी सोहळ्याची सांगता झाली। या निमित्त चिले महाराज समाधी मंदिरामध्ये हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला।